अमरावती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनामुळे वाहतूक व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक विभागात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत। या बदलानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याची जबाबदारी आता एसीपी संजय खाताडे यांच्या खांद्यावर आहे। आज आपण एसीपी संजय खाताडे यांची खास मुलाखत घेणार आहोत, जिथे ते या नवीन बदल्यांबद्दल आणि त्यांच्या पुढील योजनाबद्दल माहिती देतील। चला तर मग पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नुकतीच वाहतूक शाखेमध्ये एसीपी खताडे साहेबांची नियुक्ती झाली आहे। संजय खताडे यांच्याकडे 8 महिने झाले नियुक्ती होऊन, परंतु आपण आज शहरातील अमरावती शहरातील या अंबानगरीच्या ट्रॅफिक व्यवस्थेसंदर्भात चर्चा करणार आहे। एकूणच साहेब, ट्रॅफिक व्यवस्था आणि तुमच्याकडे असणारा मनुष्यबळ यामध्ये आता किती चांगली सुरळीत व्यवस्था होणार यासाठी तुमचे काय प्रयत्न? आता नवीन पोलीस आयुक्तांनी चार्ज घेतल्यापासून बऱ्याच त्यांच्या संकल्पना आहेत त्याबाबत। त्या दृष्टीने वाहतूक विभागात त्यांनी महत्त्वाचा बदल केलेला आहे की 2 डिव्हिजन ऐवजी 3 डिव्हिजन केलेले आहेत आणि एक PI एक्स्ट्रा दिलेला आहे। तसा स्टाफ पण वाढवून दिलेला आहे आणि त्यांचा हेतू आहे की उद्देश आहे की जास्तीत जास्त वाहतूक व्यवस्था सुधारणं आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणं। नवीन जे नंबर प्लेटचे जे नियम आलेले आरटीओ विभागाकडून अशा काही सूचना आपल्याला प्राप्त झाल्या की नवीन नंबर प्लेट लावा किंवा नवीन नंबर प्लेटची आपण तपासणी करायची? नंबर प्लेट किंवा गाडीमध्ये काही चेंजेस असेल तो पूर्णपणे प्रादेशिक परिवहन विभागाचा रोल आहे त्याच्यामध्ये। आम्हाला तशा अजून काही सूचना नाहीत, परंतु वाहतूक परिवहन विभागाकडून तसे ते परिपत्रक वगैरे जारी केलेले आहे। तर माझ्या माहितीप्रमाणे ती नंबर प्लेट वाढवण्यासाठी मुदत वाढीत दिलेली आहे, लावण्यासाठी त्यांनी वाढीव मुदत दिलेली आहे। महत्वाचा प्रश्न, आपल्या पोलीस विभागाकडून जे वाहनांना चालन केल्या जाते, ट्रॅव्हल्सला चालन केल्या जाते, परंतु ते जे चालन आहे ते आरटीओ विभागामध्ये जर ती व्यक्ती जर आपलं वाहन विकत असणार तेव्हा ते चालन दिसतात नाही आणि ते परभारे व्यवहारून ते गाडी विकली जाते। असे कित्येक कोट्यावधी रुपये जे आहे ते आतापर्यंत थकीत आहे। बरोबर आहे, पोलीस विभागाचा आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा चलन सिस्टम इथे इंटिग्रेटेड नसल्यामुळं तो इश्यू होतो, परंतु आम्ही त्यांना वेळोवेळी कळवतो की असे आमच्याकडे चलन पेंडिंग आहे आणि त्या दृष्टीने ते तेवढी माहिती घेऊन कारवाई करतात। पुन्हा शहरामध्ये विना परमिटचे ट्रॅव्हल्स चालू आहे। बस स्टँड ते बाकी शहरामध्ये जाणाऱ्या परतवाडा असो, दर्यापूर असो, अकोट असो, अकोला असो, विना परमिट वाल्या गाड्यांवर काय कारवाई? विना परमिट असणं, परमिट देणं हा पूर्णपणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतला विषय आहे। आम्ही फक्त मोटर वाहन परिवहन कायद्याचे जे नियम आहेत त्याप्रमाणे कारवाई करतो। त्यामुळे ज्या वेळेस असं काही आमच्या निदर्शनास येतं किंवा अशा काही तक्रारी प्राप्त होतात त्यावेळेस आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर एक संयुक्त कारवाई घेतो आणि त्यावेळेस कारवाई करतो, परंतु सर्वस्वी जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची परमिटचा इश्यू जर असेल तर। हो, पंचवटी जो पॉइंट आहे तिथे चालणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहे यामध्ये कित्येक लगेजची संख्या जास्त वाढलेली आहे। ट्रॅव्हल्स मध्ये असणारा ओव्हरलोड लगेज त्याच्यामुळे प्रवासाचा जीव धोक्यात आहे। बरोबर आहे, पुन्हा ते सांगेल की पोलीस विभाग हा फक्त मोटार परिवहन विभाग कायद्याअंतर्गत कारवाई करतो। त्याचे जे सर्वस्व अधिकार आहे पूर्णपणे परमिट किंवा त्याचे स्टेज कॅरियर काय असेल ते ट्रॅव्हलच्या बाबतीत सगळा तो विषय हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत आमचे इतर बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था हे सगळं सांभाळून आम्ही ट्रॅफिक विभाग म्हणून आम्ही जी कारवाई करतो ती आमची भरपूर कारवाई आहे। सध्या स्थितीमध्ये जे शाळा सुरू झालेल्या आहे, ऑटो मध्ये कमी सीट आहे आणि ऑटोसाठी सुद्धा विद्यार्थी प्रतिबंधित केले होते, या संदर्भामध्ये आता काय कारवाई आपण करणार आहे? आणि जे लहान मुलं आहेत जे वाहन चालवतात, आता शाळा सुरू झाल्या त्या निमित्ताने चालकांना अवेअरनेस किंवा काही माहिती असावी कायद्याच्या अनुषंगाने आम्ही बस चालक आणि रिक्षा चालकांची एक बैठक घेतली होती। त्या बैठकीत त्यांना सगळे नियम वगैरे समजून सांगितलेले, काय कारवाई करावी, इमर्जन्सीमध्ये काय कारवाई करावी, त्यांच्याकडे काय काय असावं, बसमध्ये काय असावं, बस कशा प्रकारची असावी, हा सगळा विषय त्यांना समजून सांगितलेला आहे। आणि त्यानंतरही काही कायद्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून काही जर उल्लंघन झालं तर ती कारवाई आम्ही करणार आहोत। शेवटचा प्रश्न, आपण जे शाळेकरी विद्यार्थी आहे आणि जे आता ज्यांनी जसं वाहन घेतले, बॅटरीवाले वाहनांची संख्या वाढली, त्याला लायसन नाही लागते म्हणते, म्हणजे काय म्हणतात? आता पुन्हा तेच येतं की ते प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत आता त्यांची नियमावली त्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन असतं,
लायसन इश्यू करणं नाही न करणं किंवा कोणाला लायसन आहे ते परिवहन आयुक्त किंवा राज्याचा मोटर ट्रान्सपोर्ट विभाग आहे त्यांच्याकडून त्या गाईडलाईन्स येतात. तेवढा आमच्याकडे तो विषय नाही. एकूणच शहरामध्ये अजून आपल्याला असं वाटते की यंत्रणेमध्ये अजून काही बदल व्हावा. ज्या प्रकारे ट्रॅफिक सिग्नल आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, म्हणजे कुठेतरी अजून अत्याधुनिक व्यवस्था हवी. यावर काय? बरोबर आहे. इतर शहरांच्या तुलनामध्ये आपल्या अमरावती शहरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने वापर होणं गरजेचं आहे. त्यासाठी सिग्नल यंत्रणा आता बऱ्यापैकी चालू केलेली, नवीन सिग्नल यंत्रणेचे प्रस्ताव दिलेले आहेत. सीसीटीव्ही हा एक महत्वाचा तंत्रज्ञानाचा भाग आहे की जो वाहतूक व्यवस्थेमध्ये तसंच गुन्ह्याच्या तपासामध्ये मदतीचा ठरतो पोलिसांना, आणि तोही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यानंतर सीसीटीव्ही ऑटोमॅटिक चलन जनरेट होतील आणि इतर कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्याच्या तपास कामी मदत होईल त्याच्यावर. एकूणच आपल्यासोबत होते एसीपी संजय खताळे साहेब. या शहराच्या वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील आणि या शहरामध्ये ज्या प्रकारे सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, जर ते लागल्यानंतर अत्याधुनिक व्यवस्था होईल आणि शहराच्या शांतता सुव्यवस्थेमध्ये सुद्धा प्रशासनाला मदत होणार. एकूणच शहरामध्ये चालणाऱ्या ज्या अवैध वाहतूक आहे यामध्ये स्वतः जबाबदारी न घेता प्रादेशिक परिवहन विभागाला जबाबदार ठरवण्यात आलेला आहे. एकूणच कुठेतरी आरटीओ उर्मिला पवार आणि एसीपी संजय खताळे साहेब यांनी संयुक्त कारवाई करून विना परमिटचे जे वाहन आहे, अवैध जे वाहन आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा होत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा, नितेश कुलेदार, सिटी न्यूज अमरावती. एसीपी संजय खातडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहेत. वाहतूक विभागाचे 3 भागांमध्ये विभाजन आणि नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका हे त्याचा प्रयत्नाचा एक भाग आहेत. निश्चितच यामुळे शहराला वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहेत. मात्र यात नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून आपण आपल्या शहराला वाहतूक कोंडीमुक्त बनविण्यात मदत करू शकतो.